RT ॲडमिशन 2025मध्ये पहिली लिस्ट लागलेली आहे. याबद्दल आपण संपूर्ण अपडेट दिलेला आहे. तर यामध्ये 28 तारखेपर्यंत पहिल्या लिस्टमध्ये जेही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांना प्रवेश घ्यायचा आहे. तर यामध्ये भरपूर पालकवर्गांचा जो नंबर लागलेला आहे परंतु ॲडमिशन त्यांची कॅन्सल होत आहे. कारण त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे, कारण इन्कम सर्टिफिकेट जे ओपन कास्ट EWS कास्टला लागत आहे, त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट, यानुसार भरपूर असे पालकवर्ग आहे की त्यांचा नंबर लागलेला आहे परंतु त्यांना प्रवेश मिळालेला नाही आहे. तर यामध्ये बघू शकता, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की टोटल जे नंबर ऑफ सिलेक्शन विद्यार्थी किती होते, 1,01,967 आणि त्यानंतर वेटिंगमध्ये किती होते, 85,457. तर बघू शकता आजची तारीख 24, आजपासून 28 तारखेपर्यंत संपूर्ण जे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्मेशन सुरू आहे. तर यामध्ये 13,884 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे. तर अजून भरपूर विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हायचा आहे, कारण यामध्ये भरपूर जे विद्यार्थी प्रवेश लागून म्हणजे त्यांचा नंबर लागून सुद्धा त्यांचे जो प्रवेश हा रद्द होत आहे. तर आता जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे 85,000, ह्या विद्यार्थ्यांचा नंबर 28 तारखेनंतर म्हणजे 1 तारखेपासून त्यांना मेसेज पाठवणे सुरू होणार आहे. आणि सिरीजनुसार म्हणजे कसं, ज्यांचा वेटिंग नंबर 1 नंबर असेल त्यांना पहिले मेसेज जाईल, मग 2ला 3ला जशा वॅकन्सी खाली असेल. फॉर एक्झाम्पल एका स्कूलमध्ये जर 20 वॅकन्सी आहे आणि तिथे टोटल 20 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे. आता 20मधले जर 10 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे, 10 विद्यार्थी कॅन्सल झालेले आहे, तर इथे प्रवेश कोणाला मिळणार बघून घ्या. तर जे वेटिंग 1 नंबरपासून तर 10 नंबरपर्यंत त्या स्कूलमध्ये जे वेटिंग आहे या 10 विद्यार्थ्यांना सुद्धा मेसेज जाणार की तुम्ही प्रवेश घेऊ शकता सेकंड लिस्टमध्ये. आणि त्यांना सुद्धा एक डेट देण्यात येईल की त्या डेटपर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता. जसं की पहिल्या लिस्टमध्ये 28 तारीख दिलेली आहे. सर्व पॉईंट्स व्यवस्थित ऐका आणि जर कुठं अडचण असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. आणि यानंतर सुद्धा जर 1 ते 10मध्ये जे विद्यार्थी वेटिंग आहे त्यांनाच मेसेज जाईल आणि 11 वेटिंगवाल्यांना मेसेज जाणार नाही. जर या 10मधले ॲडमिशन जर कॅन्सल झाल्या तर ह्यासुद्धा ॲडमिशन कॅन्सल कशा होणार आहे, कारण पालकवर्ग नंबर लागल्यानंतर डॉक्युमेंटचा विचार करत आहे. आता जे पालकवर्गांचा नंबर लागलेला आहे तर बघू शकता तुम्ही वेटिंगमध्ये किती 85,000. तर 85,000 पालकांमधून ज्यांचा 10 वेटिंगच्या अगोदर नंबर आहे त्यांना मेसेज येऊ शकतात. तर त्यांनी आपले डॉक्युमेंट्स हे रेडी करून ठेवा. यामध्ये तुम्हाला जास्त डॉक्युमेंट नाही आहे, 4 डॉक्युमेंटचं सांगितलेलं आहे. एक तर तुम्हाला आधार कार्ड लागेल बालकाचं, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, यामध्ये वडिलांची कास्ट सर्टिफिकेट चालेल, विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांचीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्ही 3 नंबरचं डॉक्युमेंट्स द्यायला लागेल तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी. तर तुम्ही रेंटनी राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा रेंट ॲग्रीमेंट मागितला होता, पण तुम्ही आता रेंट ॲग्रीमेंट बनवू नका, कारण वेळेवर कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही बनवत असाल तरी ते डॉक्युमेंट्स तुमचे रिजेक्ट करण्यात येणार आहे. कारण ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतील हे डॉक्युमेंट्स फॉर्म भरायच्या अगोदरच्या तारखेमधले पाहिजे. कारण भरपूर पालकवर्गांनी इन्कम सर्टिफिकेट आता बनवलेलं आहे, नंबर लागल्यानंतर त्यांचे प्रवेश रद्द केलेले आहे, कारण वेळेवरचे कोणतेही डॉक्युमेंट RT ॲक्सेप्ट करत नाही आहे. त्यानंतर 4थ्या नंबरचं डॉक्युमेंट काय लागेल, इन्कम सर्टिफिकेट. इन्कम कोणाला, जे कास्टमध्ये आहे त्यांना इन्कम लागत नाही, फक्त 4 डॉक्युमेंट्स लागत आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे बालकाचं जन्मतारखेच्या पुराव्यासाठी. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स आहे. जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे पालकवर्गांनी डॉक्युमेंट चेक करा, तुमच्याकडे वेळ आहे. कारण 28 तारखेनंतर तुम्हाला मेसेज जर आला आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर तुमचासुद्धा प्रवेश रद्द होणार आणि तुमच्यानंतर जेही वेटिंग असेल किंवा वेटिंग नसेल समजा तर अदरलासुद्धा चान्स मिळू शकते. 100% सांगू शकत नाही, पण जर व्हॅकन्सी असेल तर पूर्ण व्हॅकन्सी या RT मार्फत भरणं सरकारला गरजेचं आहे. तर त्यामुळे जर व्हॅकन्सी असेल तर बाकीच्यांनासुद्धा मेसेज येऊ शकतात. आणि जर व्हॅकन्सीच नसेल, संपूर्ण व्हॅकन्सी म्हणजे जेवढे जागा आहे टोटल शाळेला जेवढ्या जागा दिलेल्या असेल त्या जर फुल झाल्या तर तुम्हाला प्रवेश नाही मिळणार. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. तर यामध्ये सांगण्याचा एकच उद्देश आहे की वेटिंगमध्ये जे आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट रेडी करा. ज्यांचं 10पर्यंत वेटिंग आहे त्यांनी तर अवश्य करून ठेवा. आणि डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी जरी केलेले आहे तर वाया जाणारे डॉक्युमेंट्स नाही आहे, ते तुमच्या आज ना उद्या कामी पडणारे डॉक्युमेंट्स आहे. त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून जर तुमचं नाव आले आणि तुम्हाला जर मेसेज आला तर तुम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. कारण रेग्युलर लिस्टमध्ये भरपूर असे पालकवर्ग आहे की त्यांचा प्रवेश रद्द होत आहे. आता तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्ही जर साईडवर येऊन जर चेक करत राहिले ना तर तुम्ही इथे ॲडमिटेड स्टुडंट चेक करा.
किती आकडा वाढत आहे, भरपूर स्लोली आकडा वाढत आहे. आता आपण जास्तीत जास्त 27-28 तारखेपर्यंत चेक करणार. तर यामध्ये तुम्ही आकडा चेक करा की किती जाणार. जेवढा आकडा 28 तारखेपर्यंत जर गेला, त्यानंतर जेवढेही फॉर्म असेल हे रिजेक्ट झालेले राहणार आहे, कॅन्सल झालेले राहणार आहे. त्यामुळे मग यांना चान्स मिळणार आहे. तर RTमध्ये ज्याही पालकवर्गांना कुठे काही अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर संपूर्ण पालकवर्गांना माहिती देण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता की जेवढे कमेंट्स येत आहे, जास्तीत जास्त कमेंट्सवर आपण त्यांना जे सोल्युशन असेल ते देण्याचा प्रयत्न करतोय. कारण आता आपण हे सांगू शकत नाही की वेळेवर बनवलेले डॉक्युमेंट चालते का. तरी तुम्ही तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट्स असेल, नंबर लागलेला असेल, व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करा. तिथे त्यांच्यासोबत बोला आणि जर तुमचा प्रवेश निश्चित करू शकत असाल तर तुम्ही प्रवेश निश्चित करा. आणि कोणत्याही पालकांना जर माहिती पाहिजे असेल तर यामध्ये बघू शकता तुम्ही नोटिफिकेशन दिलेली आहे. यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे इथे सुद्धा एक PDF देण्यात आलेली आहे. यामध्ये सुद्धा डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे. त्यामधून सुद्धा जे पालक वर्ग आहे ते बघू शकतात. आणि इथे हमीपत्र आहे. जे हमीपत्र ज्यांचे नंबर लागलेले आहे त्या पालकवर्गांना ते हमीपत्र सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे ॲडमिशनसाठी. तर इथे हेल्प सेंटरचा सुद्धा, म्हणजे ज्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे हेल्प सेंटर सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मूळ निवड यादी, इथून तुम्ही निवड यादी सुद्धा चेक करू शकता. वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी सुद्धा तुम्ही इथून डायरेक्टमध्ये चेक करू शकता इथं जर क्लिक करून. तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेलं आहे. फक्त पालकवर्ग चेक करत नाही, त्यामुळे ते कन्फ्यूज होत आहेत आणि कोणाला तरी विचारून चुकीची माहिती लक्षात ठेवत आहे आणि आपले जेही काम आहे हे त्यांचे पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित माहिती चेक करा. नंबर लागला असेल तर प्रवेश घ्या. वेटिंगवाल्यांना चान्स आहे, फक्त तुमचे डॉक्युमेंट्स ओके असणं गरजेचं आहे. जसं रेग्युलर राऊंडवाल्यांना प्रवेश कॅन्सल झालेले आहे तसे तुमच्यासोबत व्हायला नको. त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तुमच्याकडे रेंट ॲग्रीमेंट नसेल, तुम्ही रेंटनी राहत असेल तर तुम्हाला अजूनसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट बनवू शकता. जसे की त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे की तुम्ही पासबुक, बँक पासबुक, गव्हर्नमेंट बँकचं, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे भरपूर ऑप्शन दिलेले आहे. आपण या अगोदर हर एक व्हिडिओमध्ये सांगतोय. डॉक्युमेंट लिस्टचे सुद्धा व्हिडिओ दिलेले आहे. त्यानंतर आता 1 ते 2 दिवसा अगोदर व्हिडिओ दिले, त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे. या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण वेळोवेळी जेही पालकवर्ग आहे त्यांना देत आहे. कारण आम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे. आम्हाला माहिती आहे की जेवढे पालकवर्ग आहे, भरपूर पालकवर्ग हे डॉक्युमेंट्समध्ये कन्फ्युजन आहे. त्यामुळे ज्यांनाही अडचण असेल कमेंट्स करा. RTबद्दल ही एक अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.